माझं नाव शेख अरसलान शेख वकील आहे. मी श्री विंजानी नगर महाविद्यालयातील MA राज्यशास्त्र द्वितीय सत्र मधील विद्यार्थी आहे. मला भारतीय संविधानामधील भाग 19 अभ्यासासाठी भेटला आहे. आणखी मी आता त्याची मांडणी समोर करणार आहे. कलम 361 राष्ट्रपती आणि राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण. क्रमांक 1 राष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा राजप्रमुख आपल्या पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्यांच्या पालनाबद्दल अथवा ते अधिकार वापरताना व ती कर्तव्ये पार पाडताना त्याने केलेल्या किंवा त्याने करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी असणार नाही, परंतु असे की अनुच्छेद 61 खालील दोषारोपाचे अन्वेषण करण्यासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहाने नियुक्त केलेल्या किंवा पदनिर्देशित केलेल्या कोणत्याही न्यायालयाद्वारे, न्यायाधिकरणाद्वारे किंवा निकायाद्वारे राष्ट्रपतीच्या वर्तनाचे पुनर्विलोकन करता येईल. परंतु आणखी असे की या खंडातील कोणत्याही गोष्टीमुळे भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या विरुद्ध समुचित कार्यवाही करण्याच्या कोणत्याही व्यक्तीचा हक्क निर्बंधित होतो असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही. क्रमांक 2 राष्ट्रपतीच्या किंवा राज्याच्या राज्यपालाच्या विरुद्ध त्याच्या पदावधीत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही सुरू केली किंवा चालू केली जाणार नाही. क्रमांक 3 राष्ट्रपतीला किंवा राज्याच्या राज्यपालाला अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्याच्या पदावधीत कोणत्याही न्यायालयातून कोणतीही आदेशिका काढली जाणार नाही. क्रमांक 4 राष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल म्हणून आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्याने स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या किंवा केल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात कोणतीही दिवाणी कार्यवाही जी मध्ये त्यांच्याविरुद्ध अनुतोषाची मागणी करण्यात आलेली आहे, त्याच्या पदावधीमध्ये कोणत्याही न्यायालयात त्या कार्यवाहीचे स्वरूप, तिचे वादकारण, ज्या पक्षाकडून अशी कार्यवाही दाखल करण्यात यावयाची आहे त्याचे नाव, वर्णन व राहण्याचे ठिकाण आणि त्याने दावा केलेला अनुतोष नमूद करणारी लेखी नोटीस यथास्थिती राष्ट्रपतीला किंवा त्या राज्यपालाला सुपूर्द केल्यापासून किंवा त्याच्या कार्यालयात ठेवून देण्यात आल्यापासून लगत नंतरचे 2 महिने संपेपर्यंत सुरू करता येणार नाही. कलम 361 क संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या कामकाज वृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण. क्रमांक 1 संसदेचे कोणतेही सभागृह अथवा राज्याची विधानसभा किंवा यथास्थिती त्यांच्या विधानमंडळाचे कोणतेही सभागृह याच्या कोणत्याही कामकाजाचे सारता खरे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याच्या संबंधात कोणतीही व्यक्ती कोणत्याही न्यायालयामध्ये अशी प्रसिद्धी विद्वेषपूर्वक करण्यात आली आहे असे साबित करण्यात आले नसेल तर कोणत्याही फौजदारी किंवा दिवाणी कार्यवाहीस पात्र होणार नाही. परंतु असे की संसदेचे कोणतेही सभागृह अथवा एखाद्या राज्याची विधानसभा किंवा यथास्थिती त्याच्या विधानमंडळाचे कोणतेही सभागृह यांच्या एखाद्या गुप्त बैठकीच्या कामकाजाचे कोणतेही प्रतिवृत्त प्रसिद्ध करण्याबाबत या खंडातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही. क्रमांक 2 खंड 1 ज्याप्रमाणे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या प्रतिवृत्तांच्या किंवा बाबींच्या संबंधात लागू होतो त्याचप्रमाणे तो ध्वनिक्षेपण केंद्राच्या साहाय्याने सादर केल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा सेवेचा भाग म्हणून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे ध्वनिक्षेपित केलेल्या प्रतिवृत्तांच्या किंवा बाबींच्या संबंधातही लागू असेल. स्पष्टीकरण या अनुच्छेदातील वृत्तपत्र यात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावयाचा मजकूर ज्यात अंतर्भूत आहे अशा एखाद्या वृत्तसंस्थेच्या प्रतिवृत्तांचा समावेश आहे. कलम 361 ख लाभकारी राजकीय पदावर नियुक्त होण्यासाठी अनर्हता. कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणत्याही सभागृहाचा जो सदस्य 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 2 अन्वये त्या सभागृहाचा सदस्य होण्यास अनर्ह असेल तो त्याच्या अनर्हतेच्या दिनांकापासून त्याच्या सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत किंवा ज्या दिनांकास त्याने कोणत्याही सभागृहाची निवडणूक लढविली असेल व तो निवडून आल्याचे घोषित झाले असेल त्या दिनांकापर्यंत यापैकी जो अगोदर येईल त्या दिनांकापर्यंतच्या कालावधी दरम्यान कोणतेही लाभकारी राजकीय पद धारण करण्यास देखील अनर्ह असेल. स्पष्टीकरण या अनुच्छेदाच्या प्रयोजनार्थ क सभागृह या संज्ञेस 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 1 च्या खंड ख मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल. ख लाभकारी राजकीय पद या संज्ञेचा अर्थ 1 जेव्हा अशा पदाचे वेतन किंवा पारिश्रमिक भारत सरकारच्या किंवा यथास्थिती राज्य शासनाच्या सार्वजनिक महसुलातून प्रदान केले जात असेल तेव्हा भारत सरकार किंवा राज्य शासन यांच्या अधीन असलेले कोणतेही पद असा आहे. किंवा 2 जो पूर्णतः किंवा अंशतः भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या मालकीचा आहे अशा निकायाचा मग तो
विधी संस्थापित असो किंवा नसो अधीन असलेले आणि ज्याचे वेतन किंवा पारिश्रमिक अशा निकायाकडून देण्यात येते असे कोणतेही पद असा आहे. मात्र प्रदान केलेले वेतन व पारिश्रमिक हानीपूरक स्वरूपात असेल तेव्हा त्याचा अपवाद केला जाईल. कलम 362 भारतीय संस्थानांच्या अधिपतीचे हक्क व विशेषाधिकार. संविधान 26वी सुधारणा अधिनियम 1971 याच्या कलम 2 द्वारे निरसित. कलम 363 विवक्षित तह, करार इत्यादीतून उद्भवणाऱ्या विवादांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास विरोध. क्रमांक 1. या संविधानात काहीही असले तरी मात्र अनुच्छेद 143च्या तरतुदींना अधीन राहून जो तह, करार, प्रसंविधा, अभिसंकेत, सनद किंवा अन्य तत्सम सल्लेख या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही भारतीय संस्थानांच्या अधिपतीने केला होता किंवा निष्पादित केला होता आणि ज्यामध्ये डोमिनियन ऑफ इंडियाचे सरकार किंवा त्याच्या पूर्वाधिकाऱ्यांपैकी कोणतेही सरकार पक्षकार होते आणि अशा प्रारंभानंतर जो अंमलात राहिलेला आहे किंवा अंमलात ठेवण्यात आला आहे त्याच्या कोणत्याही तरतुदीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादात अथवा असा कोणताही तह, करार, प्रसंविधा, अभिसंकेत, सनद किंवा अन्य तत्सम सल्लेख यांच्याशी संबंधित असा या संविधानात असलेल्यांपैकी कोणत्याही तरतुदी अन्वये प्रोद्भूत होणारा कोणताही हक्क अथवा त्यातून उद्भवणारे कोणतेही दायित्व किंवा आबंधन याबाबतच्या कोणत्याही विवादात सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता असणार नाही. क्रमांक 2. या अनुच्छेदात क. भारतीय संस्थान याचा अर्थ हिज मॅजेस्टीने किंवा डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी असे संस्थान म्हणून मान्यता दिलेले कोणतेही राज्यक्षेत्र असा आहे. आणि ख. अधिपती यात हिज मॅजेस्टीने किंवा डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने अशा प्रारंभापूर्वी कोणत्याही भारतीय संस्थानांच्या अधिपती म्हणून मान्यता दिलेला राजा, संस्थानिक किंवा अन्य व्यक्ती यांचा समावेश आहे. कलम 363 क. भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खाजगत तनखी नष्ट करणे या संविधानामध्ये अथवा त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यांमध्ये काही असले तरी क. संविधान 26वी सुधारणा अधिनियम 1971 याच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी राष्ट्रपतीने भारतीय संस्थानांच्या अधिपती म्हणून ज्याला मान्यता दिली होती असा राजा, संस्थानिक किंवा अन्य व्यक्ती यांना अथवा जिला अशा प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी राष्ट्रपतीने अशा अधिपतीच्या उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिलेली होती अशा कोणत्याही व्यक्तीला अशा अधिपती किंवा अशा अधिपतीच्या उत्तराधिकारी म्हणून मिळालेली मान्यता अशा प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून संपुष्टात येईल. ख. संविधान 26वी सुधारणा अधिनियम 1971 यांच्या प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून खाजगत तनखी नष्ट करण्यात आले आहेत आणि खाजगत तनखांच्या बाबतीची सर्व हक्क, दायित्वे आणि आबंधने नष्ट करण्यात आलेली आहेत आणि तदनुसार खंड क मध्ये निर्देशिलेला अधिपती किंवा यथास्थिती अशा अधिपतीच्या उत्तराधिकारी अथवा अन्य कोणतीही व्यक्ती यांना खाजगत तनखा म्हणून कोणतीही रक्कम दिली जाणार नाही. कलम 364 मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी. क्रमांक 1. या संविधानात काही असले तरी राष्ट्रपती जाहीर अधिसूचनेद्वारे असा निर्देश देऊ शकेल की अधिसूचने विनिर्दिष्ट करण्यात येईल असा दिनांकास व तेव्हापासून क. संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने केलेला कोणताही कायदा एखादे मोठे बंदर किंवा विमानतळ यांना लागू होणार नाही अथवा त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह त्यांना लागू होईल. अथवा ख. एखादा विद्यमान कायदा हा एखादे मोठे बंदर किंवा विमानतळ यांच्या बाबतीत उक्त दिनांकापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे बजविलेल्या गोष्टी खेरीज करून एरवी अंमलात असण्याचे बंद होईल अथवा अशा बंदराला किंवा विमानतळाला लागू होताना अधिसूचने विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह अंमलात येईल. क्रमांक 2. या अनुच्छेदातील क. मोठे बंदर याचा अर्थ संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे किंवा तदन्वये मोठे बंदर म्हणून घोषित केलेले बंदर असा आहे आणि त्यावेळी अशा बंदराच्या सीमांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. ख. विमानतळ याचा अर्थ हवाई मार्ग, विमाने व विमानचालन यासंबंधीच्या अधिनियमितीच्या प्रयोजनार्थ व्याख्या केल्याप्रमाणे विमानतळ असा आहे. कलम 365 संघराज्याने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम. या संविधानात असलेल्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीन्वये संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर करताना दिलेल्या कोणत्याही निर्देशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कोणत्याही राज्याने कसूर केली असेल तर त्या बाबतीत
त्या राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे असे राष्ट्रपतीने ठरविणे कायदेशीर होईल. कलम 366 व्याख्या. या संविधानात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर पुढील शब्दप्रयोगांना याद्वारे नेमून दिलेल्याप्रमाणे ते अर्थ असतील ते म्हणजे 1. कृषी उत्पन्न याचा अर्थ भारतीय प्राप्तिकरांसंबंधीच्या अधिनियमितीच्या प्रयोजनार्थ व्याख्या केल्याप्रमाणे कृषी उत्पन्न असा आहे. 2. आंग्ल भारतीय याचा अर्थ ज्या व्यक्तीचा प्रजांकापैकी पिता किंवा त्या पुरुष परंपरेतील अन्य कोणीही मूळचा युरोपीय आहे किंवा होता, पण जी व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रातील आदिवासी आहे आणि अशा राज्यक्षेत्रात केवळ तात्कालिक प्रयोजनांसाठी स्थायिक झालेल्या नव्हे तर त्यात नित्यशः रहिवासी असलेल्या मातापित्याच्या पोटी जी जन्मली आहे किंवा होती ती व्यक्ती असा आहे. 3. अनुच्छेद याचा अर्थ या संविधानाचा अनुच्छेद असा आहे. 4. कर्जाऊ घेणे यात वर्षासने देऊन पैसे उभारणे याचा समावेश आहे आणि कर्ज यांचा अन्वयार्थ तदनुसार लावला जाईल. 5. खंड याचा अर्थ ज्या अनुच्छेदात तो शब्दप्रयोग येतो त्याचा खंड असा आहे. 6. निगम कर याचा अर्थ तो कर जेथवर कंपन्यांनी द्यावयाचा आहे तेथवर उत्पन्नावरील कोणताही कर असा आहे आणि ज्या बाबतीत पुढील शर्ती पूर्ण होतात असा कर असा आहे. ख. तो कृषी उत्पन्नाच्या बाबतीत आकारणीय योग्य नाही. ख. कंपन्यांनी भरावयाच्या कराला लागू होतील अशा कोणत्याही अधिनियमितीच्याद्वारे त्या करांच्या बाबतीत कंपन्यांनी व्यक्तींना द्यावयाच्या लाभांशातून कोणतीही वजात करण्याचा प्राधिकार देण्यात आलेला नाही. ग. असे लाभांश मिळणाऱ्या व्यक्तींच्या एकूण उत्पन्नाची भारतीय प्राप्तिकरांच्या प्रयोजनार्थ गणना करताना अथवा अशा व्यक्तींनी द्यावयाच्या किंवा त्यांना परतावेयोग्य असलेल्या भारतीय प्राप्तिकराची गणना करताना याप्रमाणे भरलेला कर हिशोबात घेण्यासाठी कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही. 7. शंकास्पद स्थितीत तेथील संबंधित प्रांत, तेथील संबंधित भारतीय संस्थान किंवा तेथील संबंधित राज्य याचा अर्थ प्रश्नास्पद विशिष्ट प्रयोजनाकरता यथास्थिती तेथील संबंधित प्रांत, तेथील संबंधित भारतीय संस्थान किंवा तेथील संबंधित राज्य म्हणून राष्ट्रपती ठरवेल असा प्रांत, भारतीय संस्थान किंवा राज्य असा आहे. 8. ऋण यात वर्षासनांच्या रूपाने मुद्दल रकमांची परतफेड करण्याच्या कोणत्याही आवेदनाबाबतचे कोणतेही दायित्व व कोणत्याही हमीनुसार असलेले कोणतेही दायित्व समाविष्ट आहे आणि ऋणभार याचा अर्थ अन्वयार्थ तदनुसार लावण्यात येईल. 9. संपदा शुल्क याचा अर्थ त्या शुल्कासंबंधी संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्यांच्या तरतुदीन्वये मृत्यूनंतर संक्रमित होणाऱ्या किंवा अशा प्रकारे संक्रमित होत असल्याचे मानल्या जाणाऱ्या मालमत्तेचे उक्त कायद्यांद्वारे किंवा तदन्वये विहित करण्यात येतील अशा नियमांना अनुसरून जे मूळ मूल्य विनिश्चित केले असेल त्यावर किंवा त्याच्या संदर्भात निर्धारित करावयाचे शुल्क असा आहे. 10. विद्यमान कायदा याचा अर्थ कोणताही कायदा, अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम किंवा विनिमय करण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही विधानमंडळाने, प्राधिकरणाने किंवा व्यक्तीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेला किंवा केलेला असा कायदा, अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम व किंवा विनिमय असा आहे. 11. फेडरल न्यायालय याचा अर्थ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 यान्वये गठीत केलेले फेडरल न्यायालय असा आहे. 12. माल यात सर्व सामग्री, विक्रय व जित्र समाविष्ट आहे. 13. हमी यात एखाद्या उपक्रमाचा नफा निर्दिष्ट रकमेपेक्षा कमी पडल्यास पैसे भरण्याची या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पत्करलेले कोणतेही आबंधन समाविष्ट आहे. 14. उच्च न्यायालय याचा अर्थ या संविधानाच्या प्रयोजनार्थ जे कोणत्याही राज्याचे उच्च न्यायालय म्हणून मानले गेले आहे असे कोणतेही न्यायालय असा आहे आणि त्यात क. या संविधान अन्वये उच्च न्यायालय म्हणून घटित केलेले किंवा पुन्हा गठीत केलेले भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणतेही न्यायालय आणि ख. या संविधानाच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही प्रयोजनांसाठी संसदेकडून कायद्याद्वारे उच्च न्यायालय म्हणून घोषित केले जाईल असे भारताच्या राज्यक्षेत्रातील अन्य कोणतेही न्यायालय समाविष्ट आहे. 15. भारतीय संस्थान याचा अर्थ डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने ज्याला असे संस्थान म्हणून मान्यता दिली होती असे कोणतेही राज्यक्षेत्र असा आहे. 16. भाग याचा अर्थ या संविधानाचा भाग असा आहे. 17. पेन्शन याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला किंवा
च्या बाबतीत प्रदेय असलेले कोणत्याही प्रकारचे पेन्शन, मग ते अंशदायी असो व नसो, असा आहे. आणि त्यात अशा प्रकारे प्रदेय असलेले सेवानिवृत्ती वेतन, अशा प्रकारे प्रदेय असलेले उपदान व भविष्य निधीत वर्गणी म्हणून दिलेल्या रकमांच्या परताव्यादाखल अशा प्रकारे प्रदेय असलेली रक्कम किंवा रकमा, त्यावरील व्याज किंवा त्यातील अन्य कोणतीही वाढ यासह किंवा त्याविना समाविष्ट आहेत. 18. आणीबाणीच्या उद्घोषणा याचा अर्थ अनुच्छेद 352 च्या खंड 1 अन्वये जारी केलेली उद्घोषणा असा आहे. 19. जाहीर अधिसूचना याचा अर्थ भारताचे राजपत्र किंवा यथास्थिती एखाद्या राज्याचे राजपत्र यातील अधिसूचना असा आहे. 20. रेल्वे यात क. संपूर्णपणे नगरपालिका क्षेत्रात असलेला ट्राममार्ग किंवा ख. संपूर्णपणे एका राज्यात असलेला व संसदेने कायद्याद्वारे रेल्वे नसल्याचे घोषित केलेला अन्य कोणत्याही दळणवळण मार्ग समाविष्ट नाही. 22. अधिपती याचा अर्थ ज्याला राष्ट्रपतीने संविधान 26वी सुधारणा अधिनियम 1971 याच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी भारतीय संस्थानाचा अधिपती म्हणून मान्यता दिली होती असा राजा. संस्थानिक किंवा अन्य व्यक्ती अथवा जिला राष्ट्रपतीने अशा प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी अशा अधिपतीचा उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिली होती अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. 23. अनुसूची याचा अर्थ या संविधानाची अनुसूची असा आहे. 24. अनुसूचित जाती याचा अर्थ या संविधानाच्या प्रयोजनार्थ अनुच्छेद 341 अन्वये अनुसूचित जाती असल्याचे मानले गेले आहे असा जाती, वंश किंवा जमाती अथवा अशा जातीचे, वंशाचे किंवा जमातीचे भाग अथवा त्यातील गट असा आहे. 25. अनुसूचित जनजाती याचा अर्थ या संविधानाच्या प्रयोजनार्थ अनुच्छेद 342 अन्वये अनुसूचित जनजाती असल्याचे मानले गेले आहे. अशा जनजाती किंवा जनजाती समूह अथवा अशा जनजातीचे किंवा जनजाती समूहाचे भाग अथवा त्यातील गट असा आहे. 26. कर्ज रोखे यात रोखे पुंजी स्टॉक समाविष्ट आहेत. 27. उपखंड याचा अर्थ ज्या खंडात तो शब्दप्रयोग येतो त्याचा उपखंड असा आहे. 28. कर आकारणी यात कोणतेही कर किंवा प्रकार, मग तो सरसकट असो किंवा स्थानिक असो व विशेष असो, बसवणे समाविष्ट आहे आणि कर याचा अन्वयार्थ तदनुसार लावला जाईल. 29. उत्पन्नावरील कर यात अतिरिक्त नफा कराच्या स्वरूपाचा कोणताही कर समाविष्ट आहे. 29 क. मालाची विक्री किंवा खरेदी यावरील कर या शब्दप्रयोगात क. एखाद्या संविधेच्या अनुसार असेल त्या व्यतिरिक्त इतर रीतीने कोणत्याही मालावरील मालकी हक्काचे रोखीने स्थगित पद्धनावर किंवा अन्य मौल्यवान प्रतिफलार्थ हस्तांतरण करण्यावरील कर. ख. एखादे कार्य कर्तव्यांची अंमलबजावणी करताना मालावरील मालकी हक्क, मग तो मालाच्या स्वरूपात असो व कोणत्याही अन्य स्वरूपात असो, हस्तांतरित होत असल्यास अशा हस्तांतरणावरील कर. ग. भाडे खरेदीने किंवा हप्त्याने प्रदान करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या मालाच्या सुपूर्दगीवरील कर. घ. कोणत्याही मालाच्या कोणत्याही प्रयोजनाकरता वापर करण्याच्या हक्काचे रोखीने स्थगित प्रदानावर किंवा इतर मौल्यवान प्रतिफलार्थ हस्तांतरण करण्यावरील कर, मग ते हस्तांतरण एखाद्या विनिर्दिष्ट मुदतीकरिता असो व नसो. ड. कोणत्याही विधी संस्थापित नसलेल्या संघाने किंवा व्यक्तीच्या निकायाने आपल्या एखाद्या सदस्यास रोखीने स्थगित प्रदानावर किंवा इतर मौल्यवान प्रतिफलार्थ केलेल्या मालाच्या पुरवठ्यावरील कर. च. एखाद्या अन्नपदार्थ म्हणून किंवा मानवी सेवनासाठी असलेली कोणतीही वस्तू किंवा कोणतेही पेय, मग ते मादक असो व नसो, म्हणून असलेल्या मालाच्या कोणत्याही सेवेच्या रूपाने किंवा अशा सेवेचा भाग म्हणून किंवा अन्य कोणत्याही रीतीने केलेल्या पुरवठ्यावरील कर. मात्र असा पुरवठा किंवा सेवा ही रोखीने स्थगित प्रदानावर किंवा अन्य मौल्यवान प्रतिफलार्थ करण्यात किंवा पुरवण्यात आली असावी याचा समावेश होतो. आणि कोणत्याही मालाचे अशा रीतीने केलेले हस्तांतरण किंवा केलेली सुपूर्दगी किंवा पुरवठा हा असे हस्तांतरण, सुपूर्दगी किंवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीने केलेली विक्री आहे आणि ज्या व्यक्तीकडे असे हस्तांतरण, सुपूर्दगी किंवा पुरवठा करण्यात आला असेल त्या व्यक्तीने त्या मालाची केलेली खरेदी आहे असे समजले जाईल. 30. संघ राज्यक्षेत्र याचा अर्थ पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेले कोणतेही संघ राज्यक्षेत्र असा आहे व त्यामध्ये भारताच्या राज्यक्षेत्रात
समाविष्ट असलेल्या पण त्या अनुसूचीत विनिर्दिष्ट न केलेल्या अन्य कोणत्याही राज्यक्षेत्राचा समावेश आहे. कलम 367 अर्थ लावणे. 1. संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर सर्वसाधारण वाकखंड अधिनियम 1897 जसा डोमिनियन ऑफ इंडियाचा विधिमंडळाच्या अधिनियमाचा अर्थ लावण्याबाबत लागू आहे तसा तो अनुच्छेद 372 अन्वये त्यात केला जाईल. अशा कोणत्याही अनुकूलांसह व फेरबदलांसह या संविधानाचा अर्थ लावण्याबाबत लागू असेल. 2. संसदेचे अधिनियम किंवा तिने केलेले कायदे यासंबंधी अथवा राज्याच्या विधानमंडळाचे अधिनियम किंवा त्याने केलेले कायदे यासंबंधी या संविधानात असलेल्या कोणत्याही निर्देशांमध्ये राष्ट्रपतीने काढलेला अध्यादेश किंवा यथास्थिती राज्यपालाने काढलेला अध्यादेश यासंबंधी निर्देश समाविष्ट आहे असा त्याचा अन्वयार्थ लावला जाईल. 3. या संविधानाच्या प्रयोजनार्थ परकीय राज्य याचा अर्थ भारताव्यतिरिक्त अन्य कोणतेही राज्य असा आहे, परंतु असे की संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यांच्या तरतुदींना अधीन राहून राष्ट्रपतीला आदेशवादाद्वारे कोणतेही राज्य त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा प्रयोजनांसाठी परकीय राज्य नसल्याचे घोषित करता येईल. धन्यवाद.